पॉलिसीमध्ये हे सगळे इन्क्लूड आहे. आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. अम्युनिटीज त्यांना प्रोव्हाइड कराव्या लागतात तरच ते येतात आणि अशी जर कुठली डेव्हलपर येत असेल प्रोव्हाइड करत असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि थोडंसं पारदर्शकतेनं तुम्हाला जी काही माहिती आहे ती आमची सगळे ऑफिसची लोक देतील. मी सुद्धा येते आणि एक चांगली गोष्ट आहे की आरो ऑफिस सुद्धा इकडं होणारच आहे काही दिवसामध्ये. त्याची मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे मी नाही आले तरी पुढचे आरो तरी इथं फुल टाइम बसतील आणि त्यामुळे तुम्हाला एक कम्युनिकेशनला चांगला एक प्लॅटफॉर्म मिळेल. EIC किंवा जसं GSTचे सांगितले सुरुवातीला जे काही तुमच्या मागण्या होत्या की सबसिडी रेट वगैरे आहेत, इंटरनेट स्पीड आहेत, इतर विभागाच्या परवानग्या आहेत, वीज पुरवठा, GST असेल, महिलांसाठी ट्रान्सपोर्टेशन, महिलांसाठी पोलीस चौकी, या गोष्टी ऑलरेडी जिल्हा उद्योग मित्रच्या मीटिंग मध्ये झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी महानगरपालिकेला सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे. तर ह्या सगळ्या जिल्हा उद्योग मित्रच्या मीटिंग मध्ये आणखी काही मुद्दे ऍड करायचे असतील तर तेही तुम्ही आमच्याकडे मांडू शकता. आम्ही DIC कडे मांडू कारण त्यांच्याकडून ही मीटिंग ऑर्गनाइज होत असते. त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार ते करतील. त्याच्यात बिडिंग करावं लागेल कारण खूप सारे जर ऍप्लिकेशन्स आले आणि आपल्याकडे जर लिमिटेड गाड्या असतील तर त्याचं बिडिंग पॉलिसी आहे. कारण MIDCतल्या आत्ताचे जे काही प्लॉट वेकंट आहेत त्याच्यासाठी आपली बिडिंगची पॉलिसी आहे. त्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की चिंचोलीमध्ये आपलं ऑफिस आलेलं आहे आणि इथं आमचे स्टाफ बसलेला असतात. एरिया मॅनेजर आलेले आहेत, कोळेकर साहेब आहेत, त्यांच्याकडे तुम्ही आमच्या पॉलिसी सर्क्युलर घेऊ शकता. आताचे जे काही स्टुडंट आलेले आहेत खूप चांगली गोष्ट आहे की त्यांच्यात एवढा अवेअरनेस आहे आताच्याच या पिढीमध्ये. तर होपफुली ते राहतील सोलापूरमध्येच आपलं पुढचं करिअर बघतील. त्यांना स्टार्टअप करायचे असतील तर DICचे मी आता बोलले इंदन साहेबांच्या सोबत की आपण DICचे सुद्धा जे कामाचे कोणते साहेब आहेत त्यांच्यासोबत सुद्धा जे स्टार्टअपसाठी काही योजना आहेत त्याची सुद्धा एक मीटिंग ठेवूया. तर या सगळ्यांसाठी आपल्याला आधी सर्क्युलर GRचा अभ्यास करायचा असेल तरी ते अवेलेबल आमच्या ऑफिसमध्ये होऊ शकतात. आता दुसरी एक गोष्ट मला याच्यात ऍड करायची आहे. हे झाली बिल्डिंग बाबतची काही माहिती. एखादे जर डेव्हलपर जे पुणे मुंबईचे असतात जसं ते पाठीमाग आपलं नाव काय म्हटलं असेल, चांगली माहिती दिली त्यांनी, ही खरी गोष्ट आहे. तुम्ही निखिलनी जी माहिती दिली ती खरोखर म्हणजे ही पटण्यासारखी आहे. हा मला अनुभव सांगलीमध्ये आला की सांगलीमध्ये सुद्धा IT पार्कसाठी जे प्रयत्न झाले त्यावेळी मी प्रेझेंटेशन दिलेलं होतं. पालकमंत्री महोदय होते, कलेक्टर साहेब होते. तिथं काही आम्ही ऍक्च्युअली ITच्या पुण्याच्या आल्या, कोल्हापूरच्या, बेंगलोर वगैरे ज्या काही आल्या आणि जसे आपले स्टुडंट आलेले आहेत आज. नमस्कार, मी केतन शहा, सोलापूर विकास मंच. आज रोजी MIDC तर्फे आदरणीय जाधव मॅडमनी एक मीटिंगचं आयोजन केलं होतं आमच्या विनंतीवरून आणि MIDCच्या ऑफिसमध्ये जागा नसल्यामुळं आम्ही इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या मोठ्या प्रशस्त हॉलमध्ये आजची बैठक घेतली. साधारणपणे 150 स्टार्टअप उद्योजक, यंग जनरेशन सगळं या बैठकीला उपस्थित होतं. 2 दिवसापूर्वी आमचे पदाधिकारी ह्या IT पार्कचं बिल्डिंगची पाहणी करून गेले होते. त्याच्यानंतर त्यांना वाटलं की 23 वर्ष झाले ही बिल्डिंग तशीच पडून आहे तर आपल्या स्टार्टअप लोकांना ती बिल्डिंग का मिळू नये आणि त्यांनी त्यांचा छोटा उद्योग का सुरू करू नये. मोठमोठ्या कंपन्या येतील तेव्हा येतील पण आपले पोरं जे बाहेर जातात पुण्यासारख्या शहरामध्ये, बेंगलोर असू दे, हैदराबाद असू दे, त्यांना जर इथं सोयीसुविधा मिळाल्या, इंटरनेट कनेक्शन हाय स्पीड मिळालं आणि इतर सोयी मिळाल्या तर इथं आपल्या सोलापूरचा युवक सोलापूरला थांबेल. ह्या दृष्टिकोनातून सोलापूर विकास मंचचा प्रयत्न आमचा होता. त्याप्रमाणे बरेच शंका सर्व आमच्या स्टार्टअपच्या विद्यार्थ्यांनी, मुलांनी काढल्या आणि त्याचं सविस्तर उत्तर मॅडमनी दिलं आणि सगळ्यांना समाधान वाटलं. त्याच्यानंतर मॅडमची विनंती होती की तुम्ही सर्वजण जाऊन ती बिल्डिंगची पाहणी करावी. 23 वर्षापासून बिल्डिंग तशीच पडून आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्व लोक आज बिल्डिंग इथं पाहण्यासाठी आलेलो आहे आणि बऱ्याच लोकांच्या मनात इच्छा आहे. त्याच्यानंतर आला प्रश्न रेंटचा आणि त्याची किमतीचा. त्याच्यानंतर इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं झालं की तुम्ही तुमचं प्रपोजल आमच्याकडे द्या, तुम्ही काय नाममात्र मागा काही मागा ते आम्ही प्रपोजल तयार करून आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून देऊ आणि तिकडनं जर अप्रूव्हल आलं तर इथं आपल्याला लगेच उद्योग चालू करता येईल आणि सगळ्या सुखसोयी इथं आम्ही करून देऊ असं त्यांनी मॅडमने आम्हाला सांगितलं. त्याच्यावर सर्व उद्योजकांना थोडी आशा पल्लवित झाली आणि त्यांना वाटलं की आपण सोलापुरात जाऊ. आपण जर आपले जवळजवळ 1.5 ते 2 लाख मुलं आपलं गाव सोडून गेलेले आहेत, त्यांना इथं जर रोजगार मिळाला
तर निश्चितच तिथं 25-30 हजार मिळत असेल तर इथं 15-20 हजारला सुद्धा काम करायची त्यांची तयारी दाखवेल. कारण त्यांचं इथं राहतं घर असतं, घरचं जेवण मिळतं, त्यामुळं बाकी खर्च, वाहतूक खर्च सगळा वाचतो. त्या हिशोबाने आमचा विकास मंचचा प्रयत्न आहे की सोलापुरात लवकरात लवकर आय टी क्षेत्र चालू व्हावं. एकीकडं आम्ही डोणगाव रोडला सुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्या मागं लागून तिथंसुद्धा मोठे उद्योग येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एप्रिलला चालू करतो म्हणून सांगितले होते, पण अद्याप त्यांच्या